मोबाईल डाटा रेंज अडचणीमुळे आपला आजच्या सत्रातला पहिला खंड पडला। आपण पाहत होतो मी पण निरसन। मी आपल्याला सांगत होतो की गोळवळकर गुरुजींनी आपल्या कार्यकर्त्यांना एक मंत्र दिला, मैं नहीं तू ही। माझं अस्तित्वच नाहीये ते समर्थ या ठिकाणी 13व्या समासामध्ये सांगतायत। या 13व्या समासाचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य असं आहे या समासाचा जो क्रमांक आहे 13, याचा जर आपण वेगळ्या अर्थाने वेगळ्या दृष्टीने जर अर्थ पाहिला, क्या लागे मेरा सब कुछ तेरा, 13वा हा समास आहे। त्याचं नाव आहे मी पण निरसन। समर्थांनी साधन प्रतिष्ठा निरूपण सांगितलं नवीन दासबोधामध्ये, आणि 7व्या दशकामध्ये मी पण विरहित साधना कशी करावी ते सांगितलं। समर्थांनी 13 मारुतीची स्तोत्र लिहिली। हा 13वा आकडा आणि मी पण विरहित असण्याचा समर्थांच्या वाङ्मयाची रचना कशी आहे हे आपल्या ध्यानात येईल। कुछ नहीं लागत मेरा सब कुछ है तेरा, यालाच भगवंतानी असं म्हणलंय, त्वदीय वस्तू गोविंदम तुम भेव समर्पणम। सगळं तुझंच आहे, माझं काय आहे? मला आठवतं मी लहानपणी माझे आजोबा गोदावरी नदीच्या काठावर घेऊन जायचे आणि तिथून येताना एक पारिजातकाचं मोठं झाड होतं। ते कंपाऊंड वॉलच्या आतल्या बाजूनी होतं आणि ती सगळी फुलं बाहेर पडलेली असायची। मी पण विरहित साधना किंवा मीपणाचं निरसन कसं आहे हे मला ते पारिजातकाचं फूल पाहिलं, पारिजातकाचं झाड पाहिलं की ते आठवतं। समर्थ रामदास स्वामींनी या समासात मीपणाचं निरसन कसं करायचंय त्याची सुरुवात शिष्यानीच विचारलेल्या एका प्रश्नावरनं सांगितली आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। शिष्या ऐके रे मी पण उसिले सांगतो तयाची खूण, वृत्ती फाको नेदी तीक्षण अतिशय करी श्रीराम। जेने मीचे मूळ शोधिले तयासीच स्वसुख फावले, मीपणाचे तुटो निगेले अनुसंधान श्रीराम। जैसे रत्नमोले घ्यावे आणि उगेची बांधोनी ठेवावे, परीक्षाने नता रडावे लागेल पुढे श्रीराम। समर्थांनी या 13व्या समासाची सुरुवात केली आहे। शिष्या ऐके रे मी पण पुसिले सांगतो तयाची खूण। सांगतो मी तुला,
मीपणाचा निराश कसा करायचा? पण कंडिशन आहे, त्याला शर्त आहे. काय शर्त आहे? समर्थ म्हणतात, वृत्ती फाको नेदी तीक्षण अतिशय करी. फाकणे म्हणजे पसरणे. तुझ्या चित्तवृत्ती इस्ततः पसरू देऊ नकोस. तुझं सगळं लक्ष माझ्याकडे असू दे. मीपणा कसा काढायचा ते मी तुला समजावून सांगतो. आणि तू मला विचारलं होतंस, पुसिले, तू पुसलं होतंस, मला विचारलं होतंस, त्याची मी खूण सांगतो आता. 21 समासी दासबोधात निराभिमान शांती हा समास आहे. समास 9. त्यामधल्या 19 आणि 20व्या ओवीमध्ये हा शिष्याने विचारलेला प्रश्न आहे. 19व्या ओवीमध्ये तो म्हणतो की मला तरी कुणी दिसत नाही की ज्याने मीपणा टाकलेला आहे. आणि हे खरं आहे. आत्ता 8 दिवसापूर्वीची एक घटना सांगतो तुम्हाला. एका संघटनेतले मोठे जुने कार्यकर्ते, 90च्या जवळ यांचं वय आहे, ते 2-3 वर्षापासून म्हणत होते की मला राजीनामा द्यायचा, राजीनामा द्यायचा. त्यांनी तो राजीनामा दिला. आता संघटनेतल्या लोकांनी लिहिलं की त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांच्या शरीर अस्वास्थ्यामुळे तो मंजूर करण्यात आला आहे आणि लवकरच बैठक होऊन नवीन पदाधिकाऱ्याची निवड करण्यात येईल. त्यांना मोठी खंत वाटली. अरे म्हणाले, चळवळीचं मी एवढी वर्ष काम केलं आणि माझा समारोप तुम्ही 1-2 वाक्यात करून टाकला. मला त्यांचा फोन आला. ते म्हणाले, मी नाराज आहे. म्हणलं, का बरं? म्हणलं, एवढी वर्ष मी काम केलं, माझ्या कामाचं, माझ्या कार्यपद्धतीचं तुम्हाला कुणाला काही बोलावं वाटलं नाही. मला ते ऐकत असताना हा जो मी आहे माझ्यातला, तो कसा मला अगतिक करतो प्रत्येक क्षणी, त्याची जाणीव झाली. खरं तर त्याची एक वेगळी बैठक घ्यायची आहे. त्याबद्दलचं प्रत्येकाचं मत जाणून घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या भावना आहेत, मान्य आहे, त्यांचं काम आहेच आहे. पण मला कुणी कॉग्निजन्स घेतला नाही माझ्या राजीनाम्याचा. माझ्यावर मथळे पडले नाहीत. माझ्या कामाचं स्मरण झालं नाही. माझ्या सहवासाचं स्मरण झालं नाही. ही खंत त्यांना लागली. आयुष्याची संध्याकाळ चालू आहे. समर्थ म्हणतात, शिष्या ऐके रे मी पण पुसिले सांगतो तयाची खूण. तू मला विचारलंस. शिष्य म्हणतो, शिष्याने 9व्या समासामध्ये निराभिमान शांतीमध्ये 19व्या श्लोकामध्ये समर्थांना सांगितलं, अहो मला तर कुणी दिसतच नाहीये मीपणा टाकून दिलेला, आणि तुम्ही म्हणताय तू मला एवढ्या लवकर मीपणा टाकून दे. 20व्या ओवीमध्ये 9व्या समासात हा शिष्य म्हणतो, टाकावेसे माझी मनी परी हे ढळेना जवळुनी, तरी यासी काय करावे मज लागुनी, सांगी जोजी स्वामी श्रीराम. शिष्य मुलान वदने बोले. तो अत्यंत भावनिक अवस्थेत आहे. तो समर्थांना म्हणतोय, सांगी जोजी स्वामी. किती आदराने बोलतोय तो. स्वामी तर म्हणतोच आहे. सांगी जो जी. काही काही ठिकाणी असतं लिहिलेलं, अशोक राव, राव आला
पुन्हा जी असतं, अशोकराव जी, पुन्हा पवार साहेब. किती व्यक्त करावा आदर. तसं शिष्याला इथं वाटतंय. तो म्हणतो टाकावेसे माझी आहे म्हणी. मला पण वाटतं की माझ्यातला मीपणा गेला पाहिजे. परी हे ढळे ना जवळून, माझ्या जवळचा मीपणा काही जात नाहीये. परी हे ढळे ना जवळून, यासी काय करावे मज लागुनी. आता मी काय करू सांगी जोजी स्वामी. 21 समासी दासबोधातील 9व्या दशकातील 20व्या ओळीमध्ये शिष्य सांगतोय, विचारतोय. नवीन दासबोधामध्ये 200 समासामध्ये समर्थ म्हणतायत, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे श्रीराम. विचारायचे सद्गुरूंना, माझ्यातला मी कसा काढू. समर्थ म्हणतात, मी तुला सांगतो तिची खूण, मी सांगतो त्याप्रमाणे वाग, तुझा मीपणा निघून जाईल. वृत्ती फाको नेदी तीक्षण अतिशय करी श्रीराम. वृत्ती फाको नेदी तीक्षण हा शब्द 4थ्या चरणाला जोडला पाहिजे. तीक्षण अतिशय करी. वृत्ती तुझ्या तीक्ष्ण कर, म्हणजे एकाग्र कर. सगळी किरण आपण त्या बहिर्गोल भिंगामध्ये आणतो. सगळी किरण एकवटली जातात, तीक्ष्ण होतात, आणि खालचा कागद पेटतो, खालचं वस्त्र पेटतं, खालचा कापूस जळायला लागतो. एकाग्रतेचं महत्व किती आहे. वृत्ती फाको नेदी, तुझ्या चित्तवृत्ती इस्ततः पसरू देऊ नकोस, भरकटू देऊ नकोस. जेणे मीचे मूळ शोधिले, तयासीच स्वसुख फावले. मीपणाचे तुटून गेले, अनुसंधान श्रीराम. समर्थ म्हणतात, जेणे मीचे मूळ शोधिले. हा मीचा मूळ शोधला पाहिजे. तयासीच स्वसुख लाभले. तो मी एकदा गेला की सुख सुख आहे. मीपणाचे तुटून गेले, अनुसंधान. आमचं अनुसंधान भगवंताशी आहे का. आमचं अनुसंधान मीपणाशी आहे. मी 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 मी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायक श्रीराम. म्हणजे या मीचा संबंध डायरेक्ट मोक्षाशी आहे. मी तुम्हाला पारिजातकाचं सांगत होतो. त्या झाडाची काय संकल्पना असेल, ते सगळ्या जगाला ओरडून सांगत असेल, माझी फुलं आहेत, माझी फुलं आहेत, माझी फुलं आहेत. झाड डवरलेलं असतं पारिजातकाचं झाड. पारिजातकाची फुलं फार अत्यंत नाजूक आहेत. केशरी देठ आहे, फार त्याला हँडलिंग जर केलं तर ते लगेच मुरजलं जातं. फार नाजूक फुल आहे पारिजातकाचं, पण आकर्षक आहे. ते जगाला ओरडून सांगत असेल, माझी फुलं आहेत, माझी फुलं आहेत. पण ज्या क्षणी ती फुलं खाली धरणी मातेला त्यांनी ती सोपवली, त्या फुलांचं मी पण संपतं. झाड त्या फुलांकडे बघत नाही, त्याला वाईटही वाटत नाही. पुन्हा नव्या उमेदीनं दुसऱ्या दिवशी फुलं आणण्यासाठी पुन्हा ते उभं राहतं. तिथं माझ्यासारखा जातो, ती फुलं वेचतो. माझ्यासोबत मित्र असतात,
प्रत्येक जण फुलं वस्तू असते. आता काय झाली, ती माझी फुलं झाली. त्यांनी जास्त वेचली, मला कमी मिळाली. किंवा कधी मी जास्त वेचली, दुसऱ्याला कमी मिळाली. याचा आनंद आहे. आता ती माझी फुलं झाली. आता त्या फुलांमध्ये माझ्यातला अहंकार आहे. त्या फुलांवरचं माझं स्वामित्व आहे. पहा, काही क्षणापर्यंत त्या फुलांवर स्वामित्व कुणाचं होतं? त्या झाडाचं होतं. त्या झाडाने ती फुलं सोडून दिली, त्याचं स्वामित्व संपलं. त्याला त्या फुलांशी काही देणं घेणं नाहीये. नवीन फुलांचा बहर आणण्यासाठी ते पुन्हा काम करायला लागतं. आम्ही ती फुलं वेचतो, माझी फुलं माझी फुलं माझी फुलं करतो. घरी येतो, वडिलांची पूजा झालेली आहे, आम्ही ती फुलं तिथं ठेवलेली आहेत. ती फुलं वडील घेतात आणि देवघरामध्ये देवाला वाहतात. आता त्या फुलांचा माझा संबंध आहे का काही? काही संबंध नाही. ती फुलं भगवंताच्या चरणी लागली आहेत. सज्जन हो, मला एक सांगा, या देहाचं एक फूल आहे. समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आता त्या देहावर माझा अधिकार आहे का? जशी पारिजातकाची फुलं भगवंताला अर्पण केली की त्यातलं माझं स्वामित्व संपलं, तसं या देहातल्या फुलाला, देहरूपी फुलाला समर्थांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, भगवंताच्या चरणी एकदा वाहिलं की मग त्यावरचं स्वामित्व मी का दाखवायचं? आमच्या अंतःकरणातल्या चित्तवृत्ती अशाच आहेत. आमची सुखदुःख अशीच आहेत. आम्हाला त्या पारिजातकाच्या झाडासारखं होता येईल का? फुलं वाहून टाकली धरणी मातेला, संपला विषय. आम्हाला ते क्षणिक आम्ही फुलं जी घरी आणली, मी केली, माझी फुलं म्हणलं, भगवंताच्या चरणी वाहिली, स्वामित्व संपला. या देहाच्या बाबतीत का नाही होत असं? व्हायला पाहिजे. या निसर्गातून आम्हाला शिकता येतं ना हे सगळं. वस्तू आणि व्यक्ती या कुणावरही आपण हा अधिकार नाहीये. मला वाटतं माझ्या पद्धतीने मुलांनी वागावं, सासूला वाटतं सुनेनी माझ्यासारखं लवकर उठावं, घर अंगण झाडून काढावं. आता फ्लॅट संस्कृतीमध्ये तर अंगणाचा प्रश्नच राहिला नाही. वरांडा अंगण काही राहिलंच नाही. गेटच्या समोरची काही जागा वगैरे काही संबंधच नाही. किमान आपला फ्लॅट 1 BHK 2 BHK तो झाडून काढावा, पुसून घ्यावा, दारामध्ये रांगोळी काढावी आणि हे सगळं भल्या पहाटे व्हावं असं वाटत असतं. कशामुळे वाटतं? माझ्यातल्या संस्काराचा मीपणा आहे. आता समजा असंच जर आमच्या शेजारच्या घरामध्ये होत असेल, तिथल्या मुली उशिरा उठत असतील सुना, आपल्याला काही त्याचं सोयर सुतक आहे का? नाहीये. आपल्याला त्याचं दुःखही नाही, सुखही नाही. तेच जर आमची सून तशी नाही वागली, आमची मुलं तशी नाही वागली की आम्हाला वाईट वाटतं. हे कशामुळे होतंय? हे मीपणामुळे होत आहे. आपल्यातला मी सुटला पाहिजे. सोपं नाहीये, पण अनेक प्रसंगामधून माझ्यातला मी सुटलाय का नाही हे आपल्याला जोखता येतं. आपल्याला आपण कसाला लावता आलं पाहिजे. आपल्याला सांगू इच्छितो, म्हणजे मोठेपणा म्हणून नव्हे, पण उदाहरण म्हणून सांगतो, कारण आज सकाळची घटना आहे ती. 20 तारखेला देवशयनी एकादशीच्या दिवशी आपण एक फार मोठं काम करतो आहोत. समर्थ संप्रदायाला ललामभूत असलेलं हे काम आहे आणि या कामाची नोंद
भविष्यामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल. समर्थ साहित्य शोध या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आपण 20 तारखेला घेणार आहोत. श्री समर्थ विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय योगेश बुवा पुरोहित अर्थात योगेश बुवा रामदासी सज्जनगड यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. आता ती पत्रिका ड्राफ्ट करून आली. त्यामध्ये लिहिलं डॉक्टर विजय लाड सर यांचे मनोगत. माझ्या लक्षात आलं ते वाचल्याबरोबर, कारण समासाचंही वाचन सकाळीच केलंय. मी पण निरसन. मी म्हणलं समर्थांनी आपल्याला गुगली टाकली आहे. व्यासपीठावरून बोलणं, पोपटपंची करणं, शब्दांचा खल करणं, शब्दांचा छळ करणं, ती शब्दांची उत्पत्ती, मांडणी, तो सगळं रोजी पिक्चर उभं करणं. अरे आचरणात किती आलंय. समर्थ लगेच ताळा दिला समर्थांनी. मी त्यांना लिहिलं विजय लाड यांचे मनोगत लिहा, डॉक्टरही काढा, सरही काढा. सज्जनो, असे प्रसंग आपल्या जीवनात पावलोपावली येत असतात. मुलांनी मला विचारलं नाही, मी सांगितलं तसं मुलगा ऐकत नाही. मी सुनेला सांगितलं होतं, तिने मनावर घेतलं नाही, तिच्या हे लक्षातच आलं नाही. माझं मोठेपण ती विसरूनच गेली. खूप प्रसंग आहेत, पावलोपावली प्रसंग आहेत. आमच्यातलं मी पण गेलंय का नाही हे समर्थ अनेक वेळा जज करायला आपल्याला लावतात. हो, 20 तारखेला आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम पाहिला पाहिजे. त्याची लिंक वगैरे पाठवूया. वेळ आहे अजून भरपूर. समसमा संयोग आहे. समर्थ संप्रदाय आणि त्या दिवशी काय आहे, देवशयनी एकादशी आहे. वारकरी संप्रदायाचा एक मोठा सोहळा आहे. परभणी आहे. समर्थ म्हणतात शोधिता आपुले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. मी पण सुटलं की आपली मोक्षाकडे वाटचाल चालू झाली आहे. मीपणा सुटत नाही. मला सुद्धा कधी कधी वाटतं, फेसबुकवर पोस्ट टाकली, लोकांनी लाईक केलं पाहिजे, त्यांनी ती शेअर केली पाहिजे. व्हॉट्सअपवर काही लिहिलं त्याला लोकांनी उचलून धरलं पाहिजे. अनेक लोकांचे फोन आले पाहिजे, अनेक लोकांचे मेसेज आले पाहिजे, लोकांनी भेटलं की तारीफ केली पाहिजे. कधीपर्यंत, किती दिवस, कुठपर्यंत करायची आहे. कर्नाटकातले एक माझे मित्र आहेत. त्यांचं दर एका पॅरेग्राफला एक वाक्य असतं. 2-4 वाक्य बोलले का ते वाक्य सांगतात. काय वाक्य ते, करून सोडलं बघा. मला फार आठवण येते त्यांची. मी पण निरसन समाज वाचत असताना मला त्यांची फार आठवण आली. करून सोडलं बघा. काय अर्थ आहे त्याचा. मी केलं आणि सोडून दिला. मी करता ऐसे म्हणशी, तेणे तू कष्टी होशी. राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. सगळं मिळेल. जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत हे मिळणार नाही. आणि तो काढण्यासाठी समर्थांनी 13वा समास निवडलाय. 13 म्हणजे 13, मेरा कुछ नाही. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पणम. हे सगळं तुझंच आहे.
या सगळ्या वस्तू, या सगळं सगळं तुझंच आहे. हा देह सुद्धा तुझा आहे. कशासाठी मी अधिकार गाजवायचा, कशासाठी मी स्वामित्व दाखवायचा. मग ह्या मीपणाचं मूळ कुठे आहे, त्याचा शोध कसा घेतला पाहिजे, त्याची काही रूपक समर्थांनी या पुढच्या ओव्यांमध्ये दिली आहेत. त्याचे संकेत दिलेत. या मीपणाच्या मुळापर्यंत कसं जायचं. समर्थ सांगतात, जैसे रत्नमोले घ्यावे आणि उगेची बांधून ठेवावे, परीक्षा नेणता रडावे, लागेल पुढे श्रीराम. तेची रत्न जरी परीक्षिले, तरी खोटे जाऊन खरे आले, खोटे ऐकताची टाकिले, उभा उभी हातीचे श्रीराम. का जैसे आपुलेची ठेवणे, पुरिले असोनी भीक मागणे, उकरायाचा आळस करणे, कोणे उकरावे म्हणोनी श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी अशा आळशाचं वर्णन केलंय की तुम्ही त्याला कधी पाहिलं ना, ऐकलंही नाही. भयानक आळशी आहे. आपल्याला माहिती आहे, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना एक प्रश्न विचारला जातो, समर्थांचे शत्रू कोण. खरं तर समर्थांना कुणी शत्रू आहे का. समर्थ अजात शत्रू आहेत. ज्यांचा शत्रू जन्मायचा आहे. पण वाङ्मय असं सांगतं की समर्थांचा एक शत्रू आहे, आळस. समर्थांचे याला जोडून अजून 2 शत्रू आहेत. प्रश्न आहे अभ्यासामध्ये. दुश्चितपणा, निद्रा आणि आळस हे 3 शत्रू आहेत. दुश्चित्तपण झालं, वृत्ती फाकायला लागली, म्हणून समर्थ म्हणतात वृत्ती फाकोनेदी, तीक्ष्ण कर, एकाग्र कर, दुश्चित्त होऊ नकोस. दुश्चित्त झालं, वृत्ती फाकल्या, कॉन्सन्ट्रेशन गेलं, मग आळस येतो, कंटाळा येतो, जांभया यायला लागतात. मग आम्ही उभे असलो तर आम्हाला असं वाटतं की बसलं पाहिजे. जर बसलेलो असू तर आम्हाला वाटतं पाठीमागचा जो लोड आहे, तक्क्या आहे, सोफ्याचा हात आहे, तिथं हात ठेवला पाहिजे. असा हात ठेवला की आम्हाला वाटतं थोडं असं कलंडायला पाहिजे. आणि जसं जसं आम्ही जमिनीच्या जवळ जाऊ तसं तसं ते गुरुत्वाकर्षण शक्ती जशी वाढते तसे जमिनीतलं जडत्व आपल्याला ओढून घेतं आणि आपल्यातलं जडत्व वाढतं. थोड्याच वेळात आम्ही निद्रा देवीच्या अधीन होतो. दुश्चितपण, आळस आणि निद्रा. आता समर्थांनी इथं जो आळस मांडलाय तो आळशी माणूस असा आहे. फार सुरेख वर्णन केलंय. समर्थ जेव्हा वर्णन करतात तेव्हा जी रूपकं देतात, जी उदाहरणं देतात, त्याला तोड नाहीये. जैसे रत्न मोले घ्यावे. एखादं रत्न विकत घ्यायचंय, घेतलंय, भारीचं आहे, खूप पैसे मोजलेत, आणि उगेची बांधून ठेवावे. अरे ते कसं आहे ते तर बघ, त्याला कसाला तर लाव. खरंच ते रत्न आहे का फसवलंय ते कोण बघणार. ते रत्न आणलं, फार भारीचं रत्न आहे, फार भारीचं रत्न आहे, एका मस्त वस्त्रामध्ये बांधलं, ते एका पेटीत ठेवलं, एका डबीत ठेवलं, डबी एका पेटीमध्ये ठेवली, पेटीला मोठं कुलूप लावून ठेवलं. परीक्षा नेणता रडावे लागेल पुढे. जेव्हा त्याची परीक्षा होईल, काही गरज पडली म्हणून मी त्याला मार्केटमध्ये घेऊन जाईल, बाजारात घेऊन जाईल, दुकानदाराकडे, त्याला मी म्हणेल की माझ्याकडचं एक अमूल्य रत्न आहे, मला ह्याचे पैसे द्या. तो खालीवर बघील, तो म्हणेल अरे काय आणलं हे रत्न आहे, अरे ही तर काच आहे. आता रडावं लागेल. कसं शोधलं पाहिजे. मीपणाच्या मुळाचा शोध घेण्याची प्रक्रिया समर्थ समजावून सांगतायत. तेची रत्न जरी परीक्षिले, तरी खोटे जाऊन खरे आले, खोटे ऐकताची टाकिले,
उभा उभी हातीचे श्रीराम. ते खोटं म्हणल्याबरोबर हातातून पडतं, धाडकन माणूस खाली पडतो. मी किती पैसे मोजले, एवढे दिवस मी सांभाळून ठेवलं, सगळं वाया गेलं. का जैसे आपुलेची ठेवणे, पुरिले असोनी भीक मागणे, उकरायाचा आळस करणे, कोणे उकरावे म्हणोनी श्रीराम. काय कमाल आहे. समर्थ म्हणतायत हा आळशी माणूस असा आहे, आपलं धन त्यांनी ठेवलंय आणि आता दारिद्र्य आलं. आता ते धन कोण उकरावं, कुणी खड्डा करावा याचा कंटाळा आहे. एवढा आळशी माणूस आहे हा. उकरायाचा आळस करणे, कोणे उकरावे म्हणून, कोण उकरावं आता ते. का धैर्य धरुनी उकरू जाय, परी आहाच वाहाच उकरुनी पाहे, परी तरी ते कैसे पालाहे, भूमी चाळील्या वाचुनी श्रीराम. मग ते एका ठिकाणी खड्डा केलाय, तिथं सापडेलच असं थोडंच आहे. ठेवून खूप दिवस झाले, सामानवर इकडचं तिकडे हलवलेलं आहे घरातलं, नक्की कुठे ठेवले आठवत नाहीये. मग 4 ठिकाणी खोदावं लागेल तर ते द्रव्य सापडेल. पण आळस खूप आहे. का आळशी जेवाया बसला, ग्रास घेताची आळस आला, जरी कोणी तोंडात घातला, तरी चावावा कोणे श्रीराम. किती आळस भिनलेला आहे. व समर्थ म्हणतायत का आळशी जेवाया बसला, कसा तरी करून जेवा, भूक लागली म्हणून जेवायला बसला. आता घास तोंडात घातलाय आणि तोही दुसऱ्यानी घातलाय. याला किती कंटाळा आहे बघा. भूक तर लागली आहे, बसलाय पाटावर जाऊन. आपल्या लहान मुलांच्या बाबतीत होत आहे. झोप आलेली असते, आळस आलेला असतो, भूकही लागलेली असते, किरकिर करतं, रडत असतं. आईला माहिती आहे याला भूक लागली आहे. आई त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करते, पण ते रडत असतं, ते खात नाही. भूक कुणाला लागली आहे. आता हा समजूतदार माणूस आहे, आळस भिनलाय रक्ता रक्तात. आता कुणीतरी तोंडात त्याच्या घास घातला. समर्थ पुढे म्हणतायत याला चावायचा कंटाळा आहे. आता घास कोण चावून देणार. तो काही विडा थोडाच आहे, भोळारामचा विडा चावून देण्यासाठी. समर्थांनी आळसावर किती लिहिलंय हो. कमीत कमी 25-30 ओव्या निघतील आळसावर दासबोधात. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा, प्रगट होती श्रीराम. काय होतं आळसाने. प्रयत्न बुडवणा, आळस उदास नागवणा, नागवा करतो तो, इज्जत घालवतो. करंटपणाच्या खुणा, दारिद्र्य सगळं प्रगट होतं. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा, समाधान श्रीराम. माणूस जर उद्योगी असेल, ज्याचा जैसा व्याप तैसे त्याचे वैभव. समर्थांनी सांगितलंय ना, माणूस उद्योगी असला पाहिजे, व्याप करत राहिला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मीपणाचं निरसन करता आलं पाहिजे. अहो मीपणा कुणाचा जाईल, जो एका ठाकी बसून राहिलेला आहे, काही करत नाही, काही नाही, त्याच्या मनामध्ये मीपणा येणार नाही. पण जशा जशा चळवळी वाढतील, जसं एखादं मंडळ वाढेल, मंडळाची कार्यदिशा वाढेल, कार्यकक्षा वाढेल, कामाचा व्याप वाढेल, तसा मीपणा वाढत 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 तो मानगुटीवर बसतो. आणि मग साध्या साध्या गोष्टीसाठी माणसं रुसतात. माझी त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही हो. प्रवचन करतात आणि सगळं घरातला संसार मांडतात त्याच्यात.
आणि त्या संसारात माझं मोठेपण किती आहे, मी किती माझ्या नातेवाईकांना मी किती चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, त्यांना कसे जीवनाचे धडे दिले, हेच सांगतात. काय व्यासपीठ आहे, आपण काय बोलायचंय, कुठला विषय चालू आहे, मीपणा सोडून टाकण्यासाठी बोलायचंय. मी एका कार्यक्रमाला गेलो. समर्थाची करुणाष्टकातील आर्तता हा विषय होता. आणि ते जे प्रवचनकार होते त्यांनी समर्थांच्या करुणाष्टकाची फक्त तोंडओळख केली, सुरुवात केली आणि सगळा आपला प्रपंचच मांडला. आणि त्या सगळीकडे माझं अस्तित्व कसं आहे ते अगदी गोंजारून अंजारून फुलवून फुलवून दाखवलं. ज्येष्ठ प्रवचनकार, मीपणा घालवता आला पाहिजे. आणि तो हा जो आळशी आहे समर्थ, हा आळस कशासाठी, ते एक दाखले देत आहे, संकेत आहे, दृष्टांत आहे. आम्ही आळशी आहोत, आम्ही आमच्या मूळ मीपणाकडे जात नाही. मीपणा कुठून आला, त्या मुळाकडे आम्ही जात नाहीये, म्हणून आमचं मीपणा जात नाहीये, असं समर्थांना आम्हाला सांगायचंय. त्यासी अन्न असताची दुकाळ, उपवासी मेला सोनी सुकाळ, तैसा तो अविवेकी केवळ, समाधान असोनी नाही श्रीराम. समर्थ म्हणतात, सुकाळ आहे, खूप पाऊस पडतोय, खूप धान्य पिकतंय, घरामध्ये अनेक डबे भरून आहे धान्याचे, अन्नाचं सगळीकडे सुबत्ता आहे, संपन्नता आहे, पण हा आळशी आहे, काही करत नाही, स्वयंपाक करत नाही. स्वयंपाक कुणी केला तर तो खायला बसत नाही, खायला बस म्हणलं तर तो म्हणतो मला कुणीतरी खाऊ घालील का. आता इथपर्यंतही ठीक आहे हो, पण समर्थांचा हा आळशी म्हणतोय की याला चावावं कुणी. आता एवढा आळशी माणूस माझ्या तरी आयुष्यात मी पाहिलेला नाहीये, पण समर्थांनी पाहिलेला आहे, त्याशिवाय का समर्थ लिहित आहे. आणि हे सगळं आपल्याला उद्देशून समर्थ लिहित आहे. आम्ही किती आळशी आहोत, आम्ही आमच्या मूळ मीपणाकडे, मीपणाच्या मुळाकडे आम्ही जात नाहीये. तैसे आळसे नागविले, नाही मीचे मूळ शोधिले, आहाच दृष्टीने पाहिले, ठाका थापा करुणी श्रीराम. काय केलं समर्थ म्हणतात, देखावा निर्माण केलाय, शब्दांचा डोलारा उभा केलाय. काय केलं, तैसे आळसे नागवले, नाही मीचे मूळ शोधिले. उगीच देखावा केला, हो हो मी शोधतोय. असं बऱ्याच वेळा लोक करतात का नाही. असते वस्तू डब्यामध्ये, त्या बॅगमध्ये, पण ते उगीच इकडे तिकडचे ड्रॉवर चेक करतात, शोधल्यासारखं दाखवतात आणि म्हणतात इथंच ठेवलं होतं, पण मी शोधलं की तुम्हाला आणून देतो. खरं तर त्याला मुळात द्यायचं नसतं आपल्याला. ते देखावा निर्माण करतात, बघितलंय म्हणून. झाका थापा करुणी देखावा निर्माण करतात, जस्ट शो बिझनेस. थिलर उदकाची गुप्तत्वचा, कोण जाणे शोधतयेचा, तैसा अंतरी मीपणाचा, क्लुप्त नाही श्रीराम. थिलर उदकाची गुप्त त्वचा, थिलर म्हणजे साचलेलं पाणी, साचलेलं आहे. मी बऱ्याच वेळा आमच्या गोदावरी, नांदेडला गोदावरी नदी आहे आणि पुढे बंधारा घातलेला आहे, त्या बंधाऱ्यापर्यंतचं पाणी अडवलेलं आहे. दिसलं पाहिजे नदीमध्ये पाणी आहे म्हणून. आणि ते जे पाणी साचलेलं आहे, थिलर उदक, उदक म्हणजे पाणी, थिलर उदकाची गुप्त त्वचा. काय समर्थ शब्द वापरताय. पाणी साचलेलं आहे, याचा अनुभव मी घेतलेला, आपणही घेतला असेल.
मी जेव्हा त्या पुलावरनं जातो तेव्हा मला खाली हिरवगार दिसतं. ही गुप्त त्वचा आहे. असं वाटतं वरून त्या ब्रिजवरनं पाहताना जसा गालीचा अंथरलेला आहे गवतांचा, लुसलुशीत गवताचा गालीचा अंथरलेला आहे असं वरून पाहताना वाटतं. चर्मदृष्टीला वाटतं, या कातडीच्या डोळ्यांना वाटतं. पण ज्ञानदृष्टीनं पाहिल्यास ते तर सगळं शेवाळ आहे. आणि खाली त्या पाण्याजवळ जर गेलो तर त्याचा घाण कुबट असा वास येतो, कारण ते साचलेलं पाणी आहे. म्हणून आमच्याकडे म्हण काय, फिरता जोगी बहता पाणी मैला कभी न होय. मठ करून ताठा येतोच येतो. समर्थ म्हणतात मठ करूनी ताठा करू नये. पण मठ केला की ताठा येतो, तो अहंकार येतो. मग मठाची जागा, मठाची बिल्डिंग, मठातलं व्यवस्था, मठातले शिष्य एक भानगड आहे का? विषय आपला असा आहे, थिलर उदकाची गुप्त त्वचा. कोण जाणे शोध तयाचा, कोण शोध घेतोय? त्या ब्रिजवरनं जाताना, त्या पुलावरनं जाताना खाली साचलेल्या पाण्यावर आलेला हिरवा तवंग मला हिरव्यागार गवताचा गालीचा दिसतोय आणि त्यातच मी अडकून पडलोय. खरं तर ते खाली कुबट पाणी आहे, वास घाण आहे त्या पाण्याचा. मी तिथपर्यंत जातच नाहीये. मी ब्रिजवरनं चाललोय, गाडीमध्ये आहे, मोटरसायकलवर आहे, पायी आहे. आमच्या जीवनातल्या त्या मुळापर्यंत आम्ही कधी जाणार आहे? मीपणाचं मूळ हे असंच आहे, कुबट आहे, दुर्गंधीयुक्त आहे. ते काढून टाकलं पाहिजे. निर्मूळ केले मीपणाची, निर्मूळ करता आलं पाहिजे. तैसा अंतरी मीपणाचा क्लुप्त नाही, शोध नाहीये. माझ्या अंतःकरणातल्या मीपणाचा मी शोधच घेत नाहीये. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, शोध लागणार कसा? ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहोणेने. जे ज्ञानाच्या डोळ्यांनी दिसतं, ज्ञानदृष्टीने दिसणारं चर्मदृष्टीला नाही दिसणार. अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष श्रीराम. अंतरनिष्ठ ती तुके तरले, अंतर्भ्रष्ट ती तुके बुडाले. बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. लोकांनी दिलेला मान, लोकांनी दिलेला सन्मान, लोकांनी दिलेली वागणूक, इज्जत, त्यामध्येच आम्ही गुंतत चाललो होतो, त्यामध्येच लिडबिडलोय. बातमी आली पेपरला, फोटो आला, मोठेपण वाटतं. किती दिवस टिकतं ते? जोपर्यंत दुसरी बातमी दुसऱ्याची मोठा फोटो दिसत नाही तोपर्यंतच टिकतं. पुन्हा खंत चालू होते, आमची बातमीच लावत नाहीत पेपरवाले. आम्ही किती मोठी बातमी दिली त्यांनी कट मारला, नावच टाकली नाहीत आमची. किती लोकाचारे, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे, अंतर्निष्ठ ती तुके तरले. आम्ही अंतर्निष्ठ आहोत का? आम्हाला आत उतरता येतं का? आत्माराम समर्थ रामदासांनी याच शिष्याला सांगितलेलं आहे, ज्याला 21 समासी सांगितला, ज्याला 21 समासीतला 13वा समास सांगितला. 13 आपल्याला माहितीये, उद्धव स्वामी आहेत समर्थांच्या समोर. आणि म्हणून आयुष्याच्या संध्याकाळी देह ठेवताना समर्थांनी उद्धव स्वामींना गडावर बोलावलेलं आहे. 1000 शिष्य गडावर आलेले आहेत. 1000 शिष्य. आणि हे माझी शिष्य परंपरा आहे असा मीपणा उद्धव स्वामींकडे कुठेही नाही आहे. आत्माराम सांगताना समर्थ म्हणतात, कारण दासबोध सांगितल्यानंतर थोड्या दिवसांनी आत्माराम सांगितला.
समर्थ म्हणतात, दासबोधीचे समासी निर्मूळ केले तुझे मीपणासी, तया निरूपणे वृत्तीसी पालट दिसेना श्रीराम. मी दासबोध सांगत असताना मी तुझ्या मीपणाला निर्मूळ करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही तुझा मीपणा गेलेला नाहीये. तुझ्या वृत्तीमध्ये फरक दिसत नाहीये का? अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. अजूनही तू बाह्याकारातच गुंतून राहिलेला आहेस. असा विचार समर्थ आपल्या शिष्याला देत आहे. मीपणाचं निर्मूलन कसं करायचं ते समर्थ रामदासांनी या ओव्यांमध्ये सांगितलंय. आपल्या खऱ्याचा शोध किती कसेतीने घेतला पाहिजे, किती नेटाने घेतला पाहिजे, किती अथकपणे घेतला पाहिजे. आळस कुठेही येता कामा नये याचं निरूपण आपल्याला समर्थांनी केलेलं आहे. समर्थांच्या उपदेशाचा पुढचा भाग उद्याच्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.